सकाळी उठल्या उठल्या काय दिसतं माहितीये? लोकेश भाई आणि त्यांनी सजवलेला कपड्यांचा डोंगर. आपल्याकडे मोलकरीण नाही, आपणच मोलकरीण आहोत हे विसरू नका तेजा भाई. आपल्या जवळ नाही मोलकरीण नाही सोनपरी. छडी फिरवून बोले, हे बाळा तुझं सगळं काम झालंय. सपनों से बाहर आव तेजा भाई. इथे स्वतःच काम स्वतःच करावं लागतं, एक चुटकी बजा की. आता बघा ना, आमच्या देवसेनाने खुर्ची रात्री पाडली वाटतं. तिला उचलणार कोण? मी. माझ्याजवळ जर खरंच सोनपरी राहिली असती ना, लोक जसं विष मागतात तर मी तसं काहीच मागितलं नसतं. मी म्हटलं असतं, हे सोनपरी बाई आधी तो कपड्यांचा हिमालय गायब कर. मग जादूची छडी फिरवणार आणि मी मागून ओरडणार, अगं बाई थांब, पांढरे कपडे वेगळे टाक. मागच्या वेळी गुलाबी झाले होते. मग तिला मी ओटा धुवायला सांगणार, झाडू मारायला सांगणार, शेवटी स्वयंपाक ही करायला लावणार. शेवटी सगळं काम करून ती म्हणणार, बा अजून काही काम करायचं बाकी आहे का? मी म्हणणार हो, उद्याचं भाजीचं काय करायचं ते पण सांगून जा. लोकांकडे मोलकर नसते आणि माझ्याकडे डायरेक्ट सोनपरी आली ना भाऊ. असो काय, ते खयाली दुनियेमधली सोनपरी का खरंच येणार आहे? आणि आली तर ठीक आहे. सगळी कामं झाली, सगळी कामं करून मस्त अंघोळ केली. अंघोळ करून नाश्ता करत बसलेले, उरलेले सुरलेले ते कलिंगड होतं ते खात बसलेले आणि पुस्तक वाचत बसले. थोड्या वेळ वाचता त्याच्यानंतर मला झोप आली. बाय फुलफुमो. A few moments later.